अरे पार्टी पाहिजे. अरे पार्टी पाहिजे पार्टी. काय झोपलायस का तू? अरे उठ उठ. मी काय म्हणतोय. हॅलो. अरे ऐकतोस ना? Wish you a very happy 5th month anniversary, my baby. सायली. हाँ आई बोल ना ग. सायली, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई किती गोड ग, तुझ्या लक्षात आहे. असं कसं विसरेन बरं. थँक्यू सो मच आई. बाबा कुठे काय करतोय? किचन मध्ये नाश्ता बनवतोय. अरे वा, काय आहे आज मग मेन्यू मध्ये? अगं त्या कालच्या पोळ्या उरल्यात ना, त्या पोळ्यांना फोडणी घालून ते पास्त्यात टाकून फोडणीचा पोळी पास्ता बनवतोय. बापरे, पण मजा आहे बर का तुमची. आमचं कुठे आलं एवढं नशीब. का ग? अगं साधा चहा करायला सांगितला तर म्हणतोय ऑनलाईन ऑर्डर करूया. आता चहा कोण ऑनलाईन ऑर्डर करतं ग आई? सायली, चहा. ऐकलीस, ऑर्डर आली की नाही? बरं मी नंतर करते, साहेबांना चहा द्यायचा. प्रणवला पण सांग हॅपी अॅनिव्हर्सरी. सांगते. बाय बाय. बाय. आले. काय रे, उशिकापासूनही ठेवले नाही आतमध्ये. अरे हा, तू आरसीबीचा फॅन आहेस नाही का? हो, माहित आहे ना तुला. हो, म्हणूनच तुला कप उचलायची सवय नाहीये. प्रणव, सकाळपासून ना तिसरा चहा आहे बरं का हा. आता परत जर चहा हवा असेल तर तुझं तू करायचं, मला माहिती नाही. मला चहा बनवता येत नाही, माहित आहे ना तुला. का रे, आईने चहा सुद्धा बनवायला शिकवलं नाही तुला? नाही, आमच्या घरी मुलं स्वयंपाकघरात जात नाही. मी ना फक्त उष्टे कप आत नेऊन ठेव एवढंच म्हणाले. ते घास असं अजिबात म्हणाले नाही. आणि नाही, ते सगळं करायला आहे ना, बायको आहेच ना तयार. तसंही आपल्याकडे घरकामासाठी बाई नाहीये, पण बायको आहेच आहे की. घरातली सगळी कामं, धुणी भांडी, स्वयंपाक, माझा जॉब शोधणं, हे सगळं करायला बायको आहेच. ठेवतो घरकामासाठी बाई. कप ठेवतो, कप. कंजूस आहेस रे. अच्छा सायली, वो कल जिस कंपनी में अप्लाई किया था उनका कोई रिपोर्ट आया क्या? हाँ आया ना.
खरंच? आपल्याकडे ना डिरेक्टली नाही म्हणायची पद्धत नाही आहे. वी विल गेट बॅक टू यू असा रिप्लाय आला त्यांचा. ठीक आहे रे, मी अजून 2-3 ठिकाणी केलंय अप्लाय, काहीतरी होईलच. तू काय एवढं टेन्शन घेतोयस? एनिवे मला सांग, आजचा काय प्लॅन आहे? कसला प्लॅन? हॅलो, 5th month मॅरेज ॲनिव्हर्सरी. त्याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? म्हणजे प्लानचं काय करायचं? नहीं, और वैसे भी हर महीने ये मैरिज एनिवर्सरी साजरा करना है जरूरी है क्या? हाँ जरूरी है, जरूरी है. आधी बरं सगळं जमायचं रे तुला त्या दीपिकासाठी. ते निब्बा निब्बी सारखं #1man_baby हे सगळं बरं करायचास. मग आता काय प्रॉब्लेम आहे? मेरा गर्लफ्रेंड साठी करावं लागतं. प्रणव प्लीज गप्प बसा. सायली, तेव्हा मी लहान होतो, कॉलेजमध्ये होतो. आणि आता कशाला पैसे घालवायचे? हां, 6 month एनिवर्सरी मोठी करू. 6 month पक्का. नाही, आपण आजच सेलिब्रेट करायचं. मला सांग, संध्याकाळी मी कुठला ड्रेस घालू? हे बघ, हा ओके आहे का? छान आहे. रिअली? पहिल्याच फोटोला काय छान आहे म्हणतोयस? ह्याच्यात थोडं पोट दिसतंय माझं. नाही नाही, अरे हो, हे बघ, हा ओके आहे का? लास्ट पार्टीला घातला होता बघ. हा खूप छान आहे, बेस्ट आहे. पण नाही, मला असं वाटतं की ह्याच्यात ना थोडी मोठी वाटते मी. हा नको. नाही नाही, तू अजिबात मोठी वाटत नाही. गप्रे, कधीच मोठी वाटत नाही तू गप्प बस. मी बघते अजून काही आहे का माझ्याकडे. प्रणव, नवाच ड्रेस घेऊया. माझ्याकडे एकही ड्रेस नाहीये धड. जाऊया का शॉपिंगला? शादी का लाडू, जो ना खाए वो पछताए, जो खाए वो उससे भी ज्यादा पछताए. अरे बिट्टू, हाँ बाबा. कैसे हो? बाबा आपके कान के बाल दिख रहे हैं, वीडियो कॉल है, फोन सामने लो. हाँ फोन सामने लो. अरे बिट्टू, वो बिजली का बिल भरना था. नहीं, वो अभी भर दूंगा बस. अच्छा, और ये सज धज के कहाँ जा रहे हो? वो मैं और साइली जा रहे हैं मंदिर. अच्छा, बहू ये कपड़े पहन के मंदिर जा रही है? नमस्ते बाबा. बाबा मी तुम्हाला नंतर फोन करतो. अरे करतो मी नंतर फोन करतो. सायली, मी बाबाला सांगितलं आपण मंदिरला चाललो आणि तू. अरे पण कशासाठी? छान दिसतेस. थैंक यू. अगर तुम इतना ही खूबसूरत दिखने वाली हो तो हर महीने क्या, हर हफ्ते मना लेते हैं एनिवर्सरी. हेच कपडे घालून येणार आहेस तू? त्यात काय, नवीनच तर आहे. ठीक आहे. बरं चल, निघायचं का आता? तू ना जरा फास्ट आवर बरं. हे असं कासवाच्या गतीने काही करू नको. चल लवकर, मी टेबल बुक केलेत आपल्यासाठी. नाही, थांबूया. चल चल. सॉरी, या हील्सने सगळा गोंधळ केला. मी गडबडीत निघाले आणि धपकन पडले. शेवटी रेस कासवच जिंकतो. प्रणव गप्प बसा. पण खरंच सॉरी, माझ्यामुळे आपली डेट कॅन्सल झाली. कॅन्सल नाही झाली. द प्लॅन इज स्टिल ऑन. म्हणजे ओ माय गॉड, काय आहे? लेट मी गेस. पेने पेस्तो, मशरूम पेस्तो.
टाळा. दाल खिचडी. काय रे प्रणव, तू माझ्यासाठी सपक दाल खिचडी मागवलीस. मी काय सिक लीव्हवर आहे का? इंदोरचे लोक तर चविष्ट खाण्यात खूप फेमस आहेत, मग तू असा कसा रे ही सपक दाल खिचडी मागवलीस माझ्यासाठी? म्हणजे अशा वेळी काय फूड मागवायला पाहिजे हे पण कळत नाही तुला. एकदम अनरोमॅन्टिक. छान आहे रे, बघू. खरंच मस्त आहे ही दाल खिचडी. सपक नाही आहे. आणि कुठून मागवलीस? मागवली नाही, मग मी बनवली. चल, मी बनवली. खरंच खूप कमाल बनवलीस. मला उगाच खोटं बोललास ना. आम्ही किचनमध्ये जात नाही, असं तसं. कधी शिकलास? वो क्या है ना कि इंजीनियरिंग कुछ सिखाए ना सिखाए, साइंस सिखाए ना सिखाए, जिंदगी जीना जरूर सिखा देती है. चला, इंजिनिअरिंगचा काहीतरी फायदा झाला म्हणजे. धन्यवाद. हे घे. पण एक गोष्ट राहिली आहे बरं का. आता काय? तू आपला फोटो नाही ठेवला स्टेटसला. ते आहेस का अजून? हो मग. तू ठेवलास की सकाळी? तेच ना, मी ठेवला ना. तू का नाही ठेवलास? ठेव ना, काय प्रॉब्लेम आहे? आणि त्या अंकिताला अनहाईड कर. तिला पण कळू दे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. कोणतं दूध आणलंस? पॅकेटचं. मला नाही होणार. मला मुळात हे सगळं होणारच नाही. घर कामासाठी बाई ठेवली. इतना ढूंढने में भगवान मिल जाता है, बाई नहीं मिल रही है. नमस्कार माऊली. तर कसं वाटलं पहिला एपिसोड? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आसोबाला सबस्क्राईब करा आणि जे मॅरिड कपल्स आहे त्यांच्यासोबत शेअर करा. आपली सोशल वाहिनी.